जिताडा हा बघा, बोनलेस कटिंग चालू आहे जिताड्याची. बासा म्हणून हा ते तुम्हाला कमी होणार नाही, वर्षभर खाता येईल. वर्षभर मला कधीही तुम्ही आलात तरी माझ्याकडे हे सगळे दिवस अवेलेबल असतात. छोटा मोठा आहे. ओके. मच्छी फ्रेश असते, सर्विस जम्बो साईज आहे. आणि मित्रांनो काय योगा आहे पहा. नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम तर तुम्हा सर्वांना आज शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज तिथीप्रमाणे शिवजयंती आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याकडून मानाचा मुजरा. आणि आज आपला शिवजयंतीचा ब्लॉग नाही, हा ब्लॉग आहे आपल्या एका फिश मार्केटचा. पण जे आपलं रेग्युलर मार्केट असतं ना, ते फिश मार्केट नाही आहे. आज आपल्या चॅनलवर आपण ठाण्यातले बरेचसे फिश मार्केट एक्सप्लोर केलेले आहेत, म्हणजे कोपरीचं म्हणा, इंदिरानगर, पडवळकर नगर, इवन आपण ससून डॉक आणि तळोजीचं फिश मार्केट पण केलं आहे. पण आज आपण जे फिश मार्केट एक्सप्लोर करायला आलो आहोत ना, ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे. आणि मी याला मार्केट न म्हणता मी याला एक मॉल म्हणेन, कारण इथे ना तुम्हाला रॉ फिश एका छताखाली सर्व प्रकारच्या रॉ फिश मिळतील. कारण मॉल म्हणजे काय असतं, तर सर्व आयटम्स, सर्व प्रकार, आपल्याला सर्व पदार्थ आपल्याला एका छताखाली मिळतात, एका ठिकाणी मिळतात. तिथेच मॉल असतो ना, तसं मी याला मॉलच संबोधतो आहे, म्हणजे मॉलच म्हणतो मी याला. आणि इथे तुम्हाला सर्व प्रकारचे नॉनव्हेजचे आयटम, फिशच नाही तर नॉनव्हेजचे आयटम सर्व प्रकारचे तुम्हाला इथे मिळतील. म्हणजे चिकन, मटन, एग्स आणि फिश तर ह्यांचं मेन आहेच. आणि यांच्याकडे बघा ड्राय फिश पण आहे. तर ते ठिकाण कुठलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवतो. तर बघा, फिश म्हटलं ना हिला थांबवत नाही, पहिलीच घुसते आतमध्ये. कारण फिश हिचं जरा आवडीचंच आहे. बघितलं एक छोटासा ट्रेलर बघितला आहे तुम्ही आपल्या ह्या मॉलचा, शॉपचा. आणि हे फिश टेल शॉप जे आहे ते कोलबाड एरियामध्ये ठाण्यातल्या. आणि आपलं जे केशर मिल नाका आहे ना, तिथून जवळच आहे हे केशर मिलपासून. आणि बरेच त्यांचे कस्टमर्स आहेत आतमध्ये आणि बऱ्यापैकी गर्दी आहे आतमध्ये. तर आता आपण पूर्ण त्याचं एक्सप्लोअर करूया. आणि मित्रांनो काय योगा आहे पहा, 2 दिवसापूर्वीच जागतिक महिला दिन होता 8 मार्चला. आणि आज आपल्या शिवाजी महाराजांची जयंती पण आहे. आणि तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांना महिलांचा किती आदर होता ते. आणि आज हा असा योगायोग आलेला आहे. आणि ह्या शॉपच्या ज्या ओनर आहेत ना, त्या पण एक महिला आहेत, दीप्ती मानेताई. आपण दीप्तीताईंना भेटूया आणि त्याच आपल्याला ह्या शॉपबद्दल सर्व माहिती पण सांगतील. आणि ह्या शॉपमधले काय फिश आहेत ते आपल्याला दाखवतील. ह्या आहेत त्या दीप्तीताई आणि ह्या त्या शॉपच्या ओनर पण आहेत आणि हे शॉप सर्व चालवत आहेत, बिझनेस ते रन करत आहेत. हॅलो, तुमच्या शॉपबद्दल जरा थोडं इन्फॉर्मेशन द्या आम्हाला. नक्कीच. फिश अँड सी फूड कम्प्लिटली स्टार्टअप आहे. 2021मध्ये आम्ही हा कन्सेप्ट रन करायचा प्रयत्न केला. एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, लोकांना एक क्वालिटी फिश द्यायचा, एक फेअर प्राइसिंगमध्ये. लोकांकडे फार कमी ऑप्शन्स आहेत. एक तर लोकली त्यांना जाऊन जे अनऑर्गनाइज सेक्टर आहे त्यांच्याकडनं घ्यावे लागतात, किंवा मग खूप मोठे ऑनलाईन कंपनीज आहेत जे हे फिश सेलिंग करतात. तर ह्या दोघांच्या ह्याच्यामध्ये एक कुठेतरी मध्ये आम्ही गाठला आहे की जिथे तुम्हाला 1 to 1 एक अटेंड केलं जाईल, तुम्हाला एक क्वालिटी चांगली लागते आणि एक फेअर प्राइसिंग. आमचे रेट्स वगैरे हे सगळे डिस्प्ले होतात पब्लिकली. रेट्समध्ये कुठेही काही हे नसतात, चेंजेस नसतात. वजन काटा आहे आपला ॲप्रोप्रिएट, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट वजन करून जेवढं प्राइसिंग आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते करायचं आहे. ओव्हरऑल तुम्ही बघाल तर या ना डिस्प्ले आहे, सगळ्या प्रकारची मच्छी आहे, एकदम मोठ्या माशापासून लहान माशापर्यंत सगळ्या प्रकारची व्हरायटी तुम्हाला मिळेल. एकाच रूफखाली तुम्हाला सगळी व्हरायटी आहे. तुम्हाला दुसरीकडे 10 ठिकाणी बघायची गरज आहे. ही रावस आहे, जिताडा आहे. ओके, हा जिताडा आहे का? हा जिताडा आहे मोठा, आणि हा छोटा जिताडा आहे. दोन्ही जिताडेच आहेत. येलो स्नॅपर आहे, करली आहे, मोठा रावस आहे. करली आहे, वा, करली आहे. अक्षता तुझ्या आवडीची करली आहे इकडे. पण अतिशय चवीला, खूप चवीला चांगली करली ना. ते आम्ही बार्गेन करत नाही, फिक्स रेट्स आहेत. आणि सगळी व्हरायटी, अगदी छोटा रावस, मोठा रावस, छोटी सुरमई, मोठी सुरमई आहे. आता ही छोटी, हा जो रेट लिहिलाय तुम्ही, ही छोट्या सुरमईचा, छोटा छोटी म्हणजे ही 1 किलो, 1.25
किलोची साईज आहे आणि ही मोठी सुरमई आहे. तर ही कितीची असेल 7-8 तरी? किलोची सुरमई आहे. ती कट पीस हां, ही आम्ही पोर्शनमध्ये विकतो. ह्याचे स्लायसेस क्यूब्समध्ये तुम्हाला बोनलेस स्किनलेस पाहिजे असेल तर ह्याचं पूर्ण फिले वगैरे करून आम्ही देतो. ह्याची प्राइसिंग वेगळी जाते. त्याच्यामध्ये साधारण अंदाजे 1000 ते 1200 रुपयाची प्राइसिंग होते किलोची. रिजनेबल आहे काय? नेट फिश येणार तुम्हाला ओके. असं. हां, याच्यामध्ये तुमचं ह्याच्यामध्ये अख्खं डोकं हा. शेपूटचं काय सगळं साहित्य, हां, पूर्ण. बरोबर. सगळं जे आहे ते तुमचं. बरोबर. आणि ह्याच्यात फक्त नेट फिश जेवढा. तरी हा आता किती अंदाजे किती किलो असेल? हा एक साधारण 7-8 किलोची सुरमई आहे. अक्षदा उचलेल का तुला? जम्बो साईज आहे. ही नॉर्मली हॉटेलला वगैरे आम्ही अख्खा सप्लाय देतो. रावस आहे. रावस पण बघाल तुम्ही. सुरमई तरी तुम्हाला मिळून जाईल खूप ठिकाणी. पण रावस वगैरे हा पार्ट तुम्हाला रेअर मिळेल. बरोबर. त्याच्यामध्ये दाढा म्हणून फिश येतो. ब्लॅक रावस तो आम्ही आज नाही आहे सध्या. तो एक फिश आहे. इव्हन हा जिताडा पण बघाल तर खूप मोठा आहे. एकदम मला वाटतं 4.5-5 किलोचा जिताडा आहे. ओके. हा म्हणजे हा पोर्शनमध्ये आता हा 750 लिहिलं आहे ना, तर हे छोट्या जिताड्याचा रेट आहे आणि मोठा रेट जिताड्याचा रेट थोडा जास्त असतो. त्याच्यामध्ये जसं म्हणलं परत पोर्शनमध्ये तुम्हाला म्हणजे हा तुम्हाला क्लिअर फिश मिळते जे डोळ्यावरती फ्राय वगैरे नाही करते. येणार, शेपटीकडचे नाही येणार. असे हे मध्य पीस तुम्हाला बघा इथे असे बरेच त्यांचे कस्टमर आहेत. त्यातले काही रेग्युलर कस्टमर पण आहे त्यांच्याकडे येणारे. तर आपण त्यांनाही विचारूया की ते इथे फिश घेतात तर त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे ते. Quality is extremely good, very fresh and very yummy. So I'm very happy. यू आर द रेग्युलर कस्टमर ऑफ Yes, दिस I'm a regular customer. Both of us are regular customers. शॉप? ठाण्यामध्येच राहतात. या ठाण्यामध्येच राहतो आणि खूप चांगलं आहे. क्वालिटी सगळ्यात क्वालिटी छान वाटते आणि फ्रेश मिळतं. नेहमी जेव्हा येतो फ्रेश असतं. We never had a bad experience till now. So grateful. मी इथं नेहमी येतो आणि इथं मच्छी फ्रेश असते. म्हणजे सर्विस पण चांगली आहे. तर हे बघा हे पॉपलेट सेक्शन आहे पूर्ण. आता हा पापलेटमध्ये तुम्हाला साईज वाईज आहेत. छोटे पापलेट आहेत, मीडियम साईज पापलेट आहे, ओके. हा त्याच्यापेक्षा मोठा पापलेट आहे आणि हा सर्वात मोठा पापलेट. असे 4 व्हरायटी ऑफ पॉम्पलेट तुम्हाला मिळतील. म्हणजे आता हे जे 1100 रुपये रेट लिहिलेलं आहे तो कुठल्या 1100 पॉपलेटचा? मध्ये हे पापलेट आहेत. हे साधारण तरी बघाल तरी एक तळ हाता एवढा थोडा लहान आहे. हा बरोबर. 6 ते 7 बसतात. हा 1 किलोमध्ये किती? 6-7 सहा. 6 एक बसतील साधारण. ओके. त्याच्यापेक्षा ही मधली साईज आहे. आणि ह्याचा काय रेट असेल? त्याचा 1250 किलो आहे. 1250, ओके. हे तुम्हाला 4 ते 5 बसतील किलोला. त्याच्यापेक्षा हां, त्याच्यापेक्षा अजून ही मोठी घेतली तरी किलोला 3ची साईज आहे. ही 1350 किलो आहे. आणि सगळ्यात मोठा जो पापलेट आहे ह्याला काय 1 नंबरचा पापलेट म्हणतात का? नाही, ह्याच्यापेक्षा मोठे येतात. येतात का? हो हो, ह्याच्यापेक्षा मोठे येतात. हे तुम्हाला साधारण 1650 रुपये वगैरे किलो आहे. आता इथे 1700 लिहिलं तर 1700 रुपये आजचा रेट आहे. ओके ओके. हां, आता रेट 1700 किलो आहे. 1650-1700 असं त्याची आणि normal त्याचा कशी आपली रोजची बाजार. आणि फिश मार्केटचा रेट आज जे मी तुम्हाला सांगतोय ना मित्रांनो, तो आजचा रेट आहे. उद्या तुम्ही आला तर इथे कदाचित 1600 पण असतील आणि 1800 पण असतील. आम्ही 1500ला पण विकतो. हां, त्यामुळे ते डिपेंड आहे. माशांचा रेट कधीच Supply कधी किती आहे. हां फिक्स हा नसतं. एक बघायला खापरी पापलेट आहे. खापरीमध्ये हे 2 व्हेरियंट आहेत मॅडम. छोटा मोठा आहे. ओके. असे 2 खापरी आहे. हे 1450 रुपये किलो आहे. किलोला 2 बसतील. आणि हा एक पापलेट साधारण 800-900 ग्रॅम. 900 ग्रॅमचा. हा 1650 रुपये किलो आहे. आणि हा आपला हलवा. हलवा आहे. हलव्यामध्ये पण ही छोटी साईज आहे. म्हणजे 1 किलोची आतली. ह्याच्यामध्ये 1.5 किलो 2 किलोचा हलवा पण. तेवढा मोठा पण येतो का? 1.5-2 किलोचा. आता हा 800 रुपये रेट लिहिला आहे तो ह्या हलव्याचा. पण हे म्हणजे कमी पडणार. हा 600-700 ग्रॅम भरेल. हां, ओके. म्हणजे 800 पेक्षा तुम्हाला त्याची म्हणजे हे size 2 जर कमी. तुम्ही हलवे घेतले तर हे 1.25 किलोपर्यंत जातील. 2 बसतील त्याच्यामध्ये. ते 2 हलवे आहेत. परत मोठी जी मच्छी आहे ती आपण प्री ऑर्डरवर पण घेतो. म्हणजे तुम्हाला 2-3 किलोचा हलवा पाहिजे किंवा खापरी पापलेट तुम्हाला 2 किलोचा पाहिजे तर तशी आपण प्री ऑर्डरवर पण बुकिंग घेतो. आदल्या दिवशी तुम्ही सांगितलं तसं दिली. पण सिल्वरमध्ये पण तुम्हाला जर 1-1 किलोचे जर पापलेट हवे तर तेही तुम्हाला मिळतील. तुम्हाला खेकडे पण मिळतील. किलो 1.5 किलोचे खेकडे
ओके. ते पण एक सिंगल पीस 1.5 किलोचा 2 एवढ्या मोठे मोठे पण खेकडे. फुल फिश आहे ते पण अवेलेबल करू. अरे वा, हा काय बांगडा. मग सगळ्यात छोटी मच्छी आहे आपला ओला जवळा आहे, बांगडे आहे. ओके. हा बघा, ओला जवळा 200 रुपये किलो. किलोमध्ये भरपूर येतो, अगदी 100 रुपयाचा पण खूप येतो. अरे बा, हा बघा किती मोठा कापरी पापलेट आहे, खापरी पापलेट. आणि ह्या मनीषा ताईंनी हा घेतला आहे आणि चांगला आहे ना. तुमचं काय मत आहे? आज मी तर नेहमी येता का इकडे? नेहमी येते. खूप छान मासे मिळतात, क्लीन एन्व्हायरमेंट आहे, पाहिजे तसं कट करून मिळतं. ते छान आहे, इट्स ऑल गुड. ओके. हॅपी अबाउट इट. आणि हे बांगडे कसे असतील आता? कसे किलोवरच आहेत ना? बांगडे किलोवर आहे, किलोला 8-9 बसतात साधारण. 300 रुपये आजचा भाव. हा बघा, बांगडे 300 रुपये किलो आहे आजचा भाव. 300 रुपये किलो. मोठे घेतले तर किलोला 6ची साईज. इथे एक चांगली गोष्ट आहे, भाव विचारत राहायची गरज नाही, भावताव करायची गरज नाही, कारण प्रत्येक फिशचा भाव इथे लिहिलेला आहे. आणि हे बघा, अरे वा, माकलं. हो हो. हे फ्राय करून करी करून सुंदर होतात. माकलं हे बघा, 550 रुपये किलो ही माकलं आहेत. आणि साईज पण एकदम मस्त आहे. मोठी आहे, छोटी size. आहे, तुम्हाला जशी पाहिजे तशी. नाही, पण ही दिसते ती साईज खूप मोठी आहे, चांगली आहे. मोठी आहे, व्यवस्थित आहे. आणि यांच्या आवडत्या तिसऱ्या, हे बघा. आता मिळत नाही ॲक्च्युली मार्केटमध्ये, पण तुमच्याकडे मध्ये आहे. कुठेच नाही आहे. हा, मार्केटमध्ये आम्हाला नाही दिसलं कुठे. आम्ही 2-3 मार्केटमध्ये गेलो ना, नाही दिसले. तिसऱ्या छान आणि भरलेल्या आहेत ना, ते चांगल्या तिसऱ्या 380 रुपये किलो आहे. 380 रुपये किलो. भरपूर आहेत. आणि जे आहे ते वजनावर तुम्हाला हवं. बरं, इथे येऊनच घ्यायचं आहे की ऑनलाईन पण आहे ना आपलं? Online पण आहे. तुम्हाला ऑल अक्रॉस मी डिलिव्हरी देते. अगदी बोरिवली म्हणा, दहीसर म्हणा, या बाजूला घाटकोपर चेंबूरपर्यंत मच्छी जाते का? ज्यांना पाहिजे त्यांना आम्ही डिलिव्हरीचे ऑप्शन्स आहेत आउटसोर्स केलेले. त्यांच्यातून कुठेही मुंबईत अगदी म्हणाल तर मी पुण्यालाही मच्छी पाठवते. स्विगीवर आम्ही आहोत. स्विगीवर त्यांचं ऑनलाईन मीट सेक्शन आहे, त्याच्यावर पण आमची शॉप अवेलेबल आहे, त्यावरही तुम्ही ऑर्डर करू. आणि तुमच्या स्वतःच्या शॉपची डिलिव्हरी आहे का? हो, शॉपची माझी स्वतःची डिलिव्हरी ठाण्यामध्ये आहे. ठाण्यामध्ये ऑल अक्रॉस ठाणा मी डिलिव्हरी देते किंवा कळव्यापर्यंत पण डिलिव्हरी. बरं, काय चार्जेस आहे, काय असतं डिलिव्हरीचे तुमच्या अंदाज? चार्जेस डिपेंड करेल तुमचा काय डिस्टन्स आहे, किती किलो तुमची ऑर्डर आहे फिशची, त्यावर बेअर मिनिमम चार्जेस घेऊन आम्ही पाठवतो. जर मॅक्सिमम ऑर्डर असेल तर फ्री ऑफ डिलिव्हरी. फ्री म्हणजे तुम्ही कितीपर्यंत, कुठल्या एरियापर्यंत देता फ्री असं? साधारण 1 किलोमीटरमध्ये साधारण 2 किलो मच्छी असेल, 2 किलो कोंबडी घेतली तर मी फ्री ऑफ डिलिव्हरी देतो. ओके, म्हणजे 1 किलोमीटरच्या रेडिएशनमध्ये तुम्ही फ्री डिलिव्हरी देता? डिलिव्हरी देतो. मग भले ती सगळी 1000च्या खाली असू दे, 600 रुपये केले बरोबर. फ्री ऑफ डिलिव्हरी. आणि त्याच्या बाहेर असेल तर मग काय डिलिव्हरी चार्जेस असेल? 3 किलो 4 किलो मच्छी असेल तर मग फ्री ऑफ डिलिव्हरी आहे. तर एक डिस्टन्स वाईज एक जस्ट ठेवावं लागतं, बरोबर. आणि ते का ज्यांना हे माहिती घ्यायची आहे त्यांना कॉल करून पण ती माहिती घेऊ शकतात? फोन नंबर वगैरे. आणि ह्यांचा ॲड्रेस, फोन नंबर वगैरे सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मी देणारच आहे. त्यासोबत तुम्हाला असं खाली पण येत असेल तर ते तुम्ही पाहू शकता. तुम्ही कॉल करा सकाळी 8 ते रात्री 8मध्ये. आमची अटेंडंट आहेत, ते तुम्हाला अटेंड करतील, सगळी इन्फॉर्मेशन देतील आणि अकॉर्डिंगली तुम्ही ऑर्डर प्लेस. इकडे जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर वगैरे करायची असेल तर स्विगीकडनं पण यांची डिलिव्हरी जाते. हे बघा, हा स्विगी पर्सन आहे, तो आपली डिलिव्हरी घेऊन जातो इकडनं. आणि इकडनं स्विगीची सोय पण आहे जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर. ते ऑलमोस्ट रेग्युलर कस्टमर आहेत. तर तुम्हाला काय वाटतं का की आपको क्या लगता है? The quality of the fish is good. They clean the fish very nicely. Yeah? This is important. Okay. And that they provide. Yeah. किती मस्त किती कटिंग चालू आहे, पापलेट कटिंग चालू आहे. मस्त बारीक बारीक असे पीस करतो. बघा पापलेट किती फ्रेश आहे, त्यामुळे पीस पण एकदम मस्त आले. ही सगळ्यांची आवडते आणि स्वस्त आणि मस्त मासे मांदेली. तर हो, कसे आहेत मांदेली तरी आता? 200 रुपये किलो आहेत. 200 रुपये किलो. 200 रुपये किलो चांगली साईज आहे. हे पण 100-50चा वाटा आहे, एक टायमाला खूप होतं. हां, अगदी 200ची पार येते, म्हणजे अगदी जास्त माणसं असतील. बघा, हे बोंबील आहे 300 रुपये किलो. साधारण 15-16 बोंबील असतात किलो. 1 किलोमध्ये? ओके, 1 किलोमध्ये 15 ते 16 बोंबील. हा बघा, ही साईज पण ठीक आहे. बोंबीलही ताजी आहेत. चांगले सफेद बोंबील. कलर वगैरे असं लागलेलं नाही.
आणि सगळ्यांची आवडते लहानपासून मोठ्यांपर्यंत प्रॉन्स बघा, जम्बो प्रॉन्स बघा, साईज बघा. जम्बो प्रॉन्स एकदम तुम्हाला कधीही तुम्ही आलात तरी माझ्याकडे हे सगळे दिवस अवेलेबल असतात. ओके हां, बघा. आणि कोळंबी जम्बो प्रॉन्स 850 रुपये किलो आहे 50 रुपये किलो आहे. बघा. ह्या साईजचे प्रॉन्स मिळतील तुम्हाला. पार्टीसाठी एकदम मोस्ट डिमांडेबल प्रोडक्ट आहे मासा. हे बघा. आणि हे बघा, हे असे व्हरायटीमध्ये प्रॉन्स आहे. हे छोटे आहे थोडेसे, हे त्यापेक्षा थोडे छोटे. आणि हे छोटे पण बऱ्यापैकी साईज. असं छोटे म्हणजे असं छोटं नाही म्हणता येणार. खाडीची. आणि ही खाडीची आहे बघा, साईज बघा. आणि बऱ्यापैकी साईज आहे ही काही छोटी साईज नाही आहे. ही 500 रुपये किलो. म्हणजे ही लहान साईज ते म्हणतात ना, तीच आपल्यासाठी मोठी साईज आहे. आणि ताई, मी काय म्हणतो, तुम्ही तर म्हणालात की तुम्ही वर्षभर देता, पण पावसाळ्यात तर बोटी बंद असतात, मग ते कसं काय देता? क्रॉफर्डला जे आपलं होलसेलचं आहे तिथे आपण एका सेंटरवर नाही डिपेंड आहोत. आपल्याला अक्रॉस मग पावसाळ्यात जर तुमचा आपलं हे कोस्टल जर बंद झालं तर तुम्हाला गुजरातचा सप्लाय असतो, हावराचा सप्लाय असतो. त्यामुळे हा सप्लाय कंटिन्यू राहतो. म्हणजे 365 डेज तुमच्याकडे फिश मिळते, म्हणजे काही प्रॉब्लेम वेगवेगळ्या सेंटरवरून. इथे वेस्टर्न कोस्ट बंद झालं तर आपले हे दुसरे 2 कोस्टल रिजन आहे, तिथनं मच्छी चालू. हे चालू राहत. पण मच्छी तुम्हाला कमी होणार नाही, वर्षभर खाता येईल. वर्षभर खाता येईल. आणि आता पावसाळ्यात लोकांना प्रश्न असतो की कुठून घ्यायची मच्छी. हां, पावसाळ्यात तुम्ही एकदा चेक करा, त्यावेळी तुम्हाला चांगली क्वालिटी. लोकल आपलं बंद होतं, पण बाकीचे सेंटर चालू. आणि तुमचं क्रॉफर्ड मार्केटला पण आहे का? हो, क्रॉफर्डला आपले 2 कंपनी आहेत, सिद्धी फिशरीज आणि सिल्वर सिल्वर. त्या मेजरली होलसेलमध्ये आम्ही ट्रेडिंग करतो. आणि मग हा रिटेल कन्सेप्ट आम्ही चालू. इकडे बघा, हा जिताडा फिश आहे, त्याचं कटिंग करते ते बघा. केवढा मोठा गोल्ड फिश आहे. हा रावस आहे आणि हा गोळ आहे. हे दोघ्या असे ते फिश कट करून देतात आपल्याला. आपण जे पण फिश घ्यावी ते तुम्हाला कट करून मिळतील. फिश किती फ्रेश आहे ना, त्याचा पीस कशा पाडतात त्याच्यावरून नक्की कळतं आपल्याला. बघा ना, एकदम परफेक्ट पीस येत आहे, त्यामुळे कसा एकदम फ्रेश आहे जिताडा पण. आता आपण बघितलं की त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे फिश आहेत. बऱ्याच प्रकारचे फिश आहेत त्यांच्याकडे, जे आपल्याला रेग्युलर लागणार तर सगळेच फिश आहेत. आणि इकडे बघा तुम्ही, इकडे असं त्यांनी मटन, हे बघा गावठी चिकन, एग्स हे पण आहे यांच्याकडे. आणि ताई, हे तुमच्याकडे जो डीप फ्रीजर याच्यामध्ये काय काय आहे? डीप फ्रीजमध्ये तुम्हाला गद्रे, यम्मीज, वेंकीज असे हे सगळ्यांचे तुम्हाला. ओके. ह्या ब्रँडचे चिकन हे आहे का? तुम्हाला हां, हे रेडी टू ईट आहे. जस्ट फ्राय करून तुम्ही खायचं आहे. पॉपअप्स वगैरे आहेत, नगेट्स आहेत, यम्मी. ओके. म्हणजे रेडी टू ईट मटेरियल. हां, ते पण आहे तुमच्याकडे रेडी टू ईट. हे ॲडॉन आहे, वेंकीज आहे. आणि प्लस माझ्याकडे हॉटेल सप्लायसाठी बासा म्हणून हा एक मोस्ट पॉप्युलर आहे. फिश फिंगर वगैरे आपण जे बनवतो ते हे फिश आपल्याकडे ऑल टाईम अवेलेबल आहे. हॉटेलसाठी हा मेजर असं नाही कुठे हां. प्लस माझ्याकडे हॉटेलसाठी हे सगळे हॉटेल स्पेसिफिक आहेत. ओके. प्रॉन्स हे फ्रोझन प्रॉन्स वगैरे जे जातात, काही हॉटेलर्स वापरतात, तर त्यांच्यासाठी अवेलेबल आहे. प्लस माझ्याकडे क्रॅबमीट एक येतं. हे पण सगळे हे कमर्शियल युसेज आहे. क्रॅबमीट जे हॉटेलमध्ये वापरतात तेही माझ्याकडे आहे. तर हे मेजरली हॉटेल सप्लायसाठी फ्रेश आलो त्यावेळी होती क्रॅब होती, आज नाही. क्रॅब फ्रेशमध्ये अवेलेबल. आणि चिकन मटनमध्ये काय अवेलेबल आहे? हेच का? चिकन मटनमध्ये रिअल गुड आहे माझ्याकडे. आणि मटन माझा एक वेंडर आहे त्यांच्याकडनं आम्ही रेडीली अवेलेबल करून देतो. म्हणजे तुम्हाला इथे आला तर सर्व मिळेल. हो हो. म्हणजे असं काय नाही की ऑर्डरवर आहे. चिकनमध्ये रिअल गुडचे पॅकेट्स तुम्हाला रेडीली अवेलेबल. ओके ओके. म्हणजे यांच्याकडे असा कुठलाही नॉनव्हेजचा आयटम कुठलाही नाही असं नाही आहे. मीट शॉप आहे. ओके, कम्प्लीट मीट शॉप आहे. आणि बघा तुम्ही मागे रिअल गुडचा पण आहे. बाकी तुम्हाला मी दाखवले अजून कंपनीचे पॅकेट्स रेडी टू ईटवाले. तसं फ्रोझनवाला पण दाखवलं. आता ते हॉटेलसाठी वगैरे सप्लाय पण करतात. त्यामुळे सर्व प्रकारचं यांच्याकडे नॉनव्हेज आहे. नॉनव्हेज प्रेमींसाठी सगळ्यात बेस्ट ठिकाण आहे असं मला तरी वाटतं. कारण एवढं सगळं एकाच ठिकाणी सगळं मिळणार नाही तुम्हाला. आणि ही बघा, ही आहेत गावठी अंडी. इकडे आल्यानंतर तुम्हाला गावठी अंडी पण मिळते. ताई, कशी आहे ती गावठी अंडी? गावठी अंडी हे नागपाल एक्स आहे. हां. कमर्शियल हॅच केलेले आहेत. चांगला ब्रँड आहे हा.
ऑरेंज योक आणि हाय प्रोटीन आहे. 80 रुपीजला 6चं पॅकेट ओके. हाय प्रोटीन आहे. बघा ह्यांच्याकडे तुम्हाला फिश घेतल्यानंतर फिशला लागणारे मसाले पण यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि आता तुम्ही ते फिश घेतले की त्यानंतर तुम्हाला इथे येऊन बिलिंग करायचं आहे. तर हे बघा इथं आता फिश मार्केटला आलो फिश घेणार नसं होणार नाही. तर आम्ही बघा ही सुरमई घेतली आहे, पापलेट घेतली आहे आणि हे जरा मोठे प्रॉन्स आवडले, प्रॉन्स पण घेतले. तर तुम्ही आता हे घेतल्यानंतर आहे ना इकडे या, इथे वेट करा. बघा आता वेट करत आहे, तुमच्या समोरच वेट होईल. आता बघा ही एक 875 ग्रॅमची सुरमई आहे, वेट झालं आहे. साधारण 1 किलोची सकाळ. ओके होतं इथे. प्रत्येकाचं बिल वेगवेगळं. आपला ट्रे आपण 0 करतो. क्वांटिटीनुसार कस्टमरला किती अर्धा किलो हवी आहे, 1 किलो हवी आहे, त्यानुसार आपण वजन करून देऊ. एवढं. 0 केलेलं आहे. ही एकत्र बिल बनवते आणि इथे पेमेंट वगैरे झालं की क्लिनिंग कटिंगला जातं. कोळंबी वगैरे सोडून मिळेल. प्रॉपर तुम्हाला क्लिनिंग कटिंग जसं हवं तसं करून देऊ. आता फायनल बिल निघतंय आणि हे तुमचं फायनल बिल असेल. आणि फिश घेतल्यानंतर तुम्ही यांच्याकडे या कटिंगला, इकडे तुम्हाला कटिंग करून मिळेल. प्रॉन्स वगैरे क्लीन करून पण मिळतील तुम्हाला. आणि हा कुठला फिश आहे? जिताडा. हा बघा, हा बोनलेस कटिंग चालू आहे जिताड्याची. बघा हा पूर्ण काटे सर्व काढून एकदम क्लीन बोनलेस करून देते. स्किनलेस बोनलेस. वा हे बघा गाभोळे निघाले आपल्या सुरमईमधनं. मस्त असा पातळ पीस आला बघा. फिश आहे ना एकदम. सगळ्यात अवघड फिश कटिंग चालू आहे, करली एकदम सगळ्यात काटेवाली फिश. बघा कशी क्रॉस क्रॉस कटिंग करते. आणि इकडे बघा प्रॉन्स आपल्याला साफ क्लीन करून देते. ते पण तुम्हाला इथे क्लीन करून मिळतं, नाही ते काही वेगळे चार्जेस नाही आहे. मला वाटणार नाही की तुम्हाला मच्छी मार्केट वाटणार नाही. तुम्हाला चांगल्या ठिकाणावर तुम्ही घेऊन जाणार, स्वच्छ आहे, एक टेम्परेचर वगैरे, बर्फ वगैरे आम्ही हे करत आहोत. म्हणजे हायजिनिकली पाणी वगैरे व्यवस्थित स्वच्छ तुमच्या डोळ्यासमोर ठेवून पॅकिंग करून तुम्ही घरी चांगली वस्तू नेता, त्याचं तुम्हाला समाधान मिळेल याची मी 200% गॅरंटी. आणि हे पण या शॉपचे एक रेग्युलर कस्टमर आहेत. आणि काय काका तुमचा काय अनुभव आहे या शॉपबद्दल? फिश टेल म्हणजे या एरियामध्ये असलेली देण आहे लोकांना, फिश खाणाऱ्या लोकांसाठी. सुंदर फिश आणि अत्यंत साफ पीक करून रिजनेबल रेट आणि इंग्लिश स्पीकिंग कळलं, सेल्स असं कुठे मिळत नाही. म्हणजे काय म्हणतात ना त्याला, तर बिझनेस सुपर हात करून लोकांना बोलतात, लोक येतात, पैसे देतात, जातात. रेट विचार आम्हाला तर काय रेट असे काही जास्त नाही वाटले, एकदम कॉम्पिटेटिव्ह रेट आहेत. हा म्हणजे असं नाही की हवाच्या सव्वा रेट असतील शॉप आहे म्हटल्यावरती. लोक जसं MRP कसं असतं तसं येतात, ऑर्डर देतात, घेऊन येतात. पण सुंदर आहे कॉन्सेप्ट आणि डू वेल डुईंग वेल. ठीक आहे मित्रांनो, तर तुम्ही एक एक्सपिरियन्स ऐकला काकांचा की या शॉपबद्दल कसा येतो. आणि ह्या ताईंनी पण आपल्याला शॉपबद्दलची चांगली माहिती सांगितली आणि या चांगला बिझनेस करतात. हा शॉप चांगलं चालवत आहेत त्या आणि सर्वांना ना मस्त खाऊ घालत आहेत, चांगले चांगले फिश आणि एकदम फ्रेशवाले. आणि आता आपण पण घेतलं आहे सुरमई वगैरे तुम्ही बघितली आणि कटिंग वगैरे झाली आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यासोबतच ना तुम्ही ह्या शॉपला एकदा येऊन व्हिजिट नक्की करा. कारण काय आहे ना, तुम्ही स्वतः येऊन बघाल ना तेव्हा तुम्हाला समजेल. आणि रेटचा म्हणाल तर रेट आज जो आहे तो उद्या असेल याची गॅरंटी नाही, थोडा कमी जास्त होईल, पण अंदाज तुम्हाला आलेला आहे रेटचा की जास्त रेट नाही, एकदम रिजनेबल आहे आणि एकदम फ्रेश फिश आहे. मेन म्हणजे ना मासे सर्व फ्रेश आहे, त्याबद्दल तुम्ही गॅरंटी बाळगा आणि तुम्हाला कुठलंही म्हणजे असं होणार नाही की अरे इथे आपण का आलो, असं बिलकुल वाटणार नाही. तर ठीक आहे मित्रांनो, असेच व्हिडिओ आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.